नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे। किशोर दराडे आपल्यासोबत आहेत। दराडे साहेब, विजय झालेला आहात, सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा आमदार झालात। मी दुसऱ्यांदा आमदार झालोय। आमच्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या कृपेने आणि सहकार्याने आमदार झालेलो आहे। आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम केलेले। गेल्या 2.5 वर्षांमध्ये शिक्षकांना ज्या हव्या त्या गोष्टी होत्या त्या पुरवलेल्या। 1160 कोटी रुपये दिले। मेडिकल बिल असतील, फरक बिल असतील, अनुकंपाचे ऑर्डर्स असतील, बरेचसे कामं आमच्या शिक्षकांची झाल्यामुळे शिक्षक माझ्यावर जेवढे खुश होते एवढ्याच प्रमाणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर खुश होते। त्याच्यामुळे माझा विजय नक्की झाला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झालेला पराभव, जी कमी मतं मिळाली, त्यानंतर तुमचा विजय हा किती महत्त्वाचा वाटतो पक्षासाठी, तुम्हाला स्वतःसाठी? हा विजय आमच्या पक्षासाठी तर महत्त्वाचा आहे, पण उत्तर महाराष्ट्रासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे। 8 लोकसभा ह्या माझ्या मतदारसंघामध्ये 52 आमदार आहे, तर 8 लोकसभामध्ये 2 फक्त मतदारसंघ आमच्या झाले, उरलेले 6 गेले होते। पण येणाऱ्या विधानसभामध्ये सर्वात जास्त आमदार आमचे असतील ह्या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो। एकूणच निवडणुकीच्या दरम्यान तुमच्यावर वेगवेगळे आरोप झाले, दोन्ही जे उमेदवार होते त्यांच्याकडनं तुम्हाला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, त्याचा मुकाबला करत तुम्ही आज विजय होताय। नाही, आरोप त्यांच्याकडे काही नव्हतेच, उगाच काहीतरी खोटं नाटक बोलायचं, मीडियासमोर येऊन आपल्याला काहीतरी झाकायचं, आपली बाजू मांडायला काही नसल्यामुळे त्याने खोटेच असे केलेले। पण आमचे शिक्षक सुज्ञ त्यांनी पूर्ण विचार केला आणि सर्वांनी मला सगळ्यांनी एक मताने निवडून दिलेलं आहे। जरी साधारणतः 22 उमेदवार होते, पण आत्ताचे मताचे आकडे पाहता सर्वात जास्त मला 31,000पेक्षा जास्त मतं ह्या मतदारसंघामध्ये, निम्म्यापेक्षा जास्त मला एकट्याला, बाकीचे उरलेले मतं 21 जणांना। म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे शिक्षक माझ्यावर खुश असल्यामुळेच हे सगळं झालं। शिंदे साहेबांचं सहकार्य आमच्या शिक्षकांना लाभलं, मला लाभलं। त्याच्यामुळे हा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात शिंदे साहेबांनाच मानणार आहे असं मी 100%। प्रत्येक गावाला शिक्षक आहे, प्रत्येक गल्ली शिक्षक आहे, प्रत्येक गावाला शाळा आहे, आणि या सर्वांचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले। त्याच्यामुळे सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी खुश आहे। महायुतीच्या घटक पक्षांची मदत आपल्याला मिळाली का? मिळाली म्हणण्यापेक्षा त्यांनी तर सेपरेट उमेदवार दिला होता। एका उमेदवाराला काहीतरी 130 मतं मिळाली असं मला वाटतं, दुसऱ्याला काय मिळाले असं, पण याच्यावर मी फारसं बोलू शकत नाही। भाजपची साथ मिळाली तुम्हाला? नाही, मिळाली नाही असं म्हणता येणार नाही, मिळालीच नाही मला साथ मिळाली। हो, आता आमदार झालात दुसऱ्यांदा, आता तुम्ही काय करणार आहात आमदारांसाठी? कुठले प्रश्न तुम्ही प्रामुख्याने घेणार आहात? सर्वात पहिले प्रश्न आमचा महत्त्वाचा जुनी पेन्शन योजना हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्यांना आयुष्याला म्हातारपणाची काठी आहे, अर्धी भाकर त्यांना सुखात मिळाली पाहिजे, यासाठी मी जुनी पेन्शन योजना 26,411 लोकांना जी जुनी पेन्शन योजना आहे तिचा प्रश्न पहिले मी प्रारंभ लावेन। दुसरा, गेल्या काही वर्षापासून आमचे बांधव 20% काम करताय, त्यांना टप्पावाढ कसा दिला जाईल 40%, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न आश्रमशाळेचा वेळेत बदल, हे 3 प्रामुख्याने प्रश्न आहे, हे लवकरात मी मार्गी लावणार आहे। हा मी आमच्या शिक्षकांना सांगितलं आणि माझा कर्तव्य, त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासाला मी पात्र नक्की राहणार आहे। त्याच्यामुळे 3 प्रश्न लवकरात सोडवणार आहे। शेवटचा प्रश्न, तुमचे बंधू आणि पुतणे तुमच्याबरोबर महायुतीमध्ये येणार आहेत की तिकडे थांबणार? नाही, हा त्यांचा निर्णय, मी काही सांगू शकत नाही। त्यांना स्वातंत्र्य मदत तुम्हाला झाली त्यांची? नाही, असं त्यांचं स्वातंत्र्य मदत झाली नाही असं कधी मला सांगता येणार नाही, पण मी माझे कार्यकर्ते शिक्षक माझ्याबरोबर होते, हा त्यांच्यामुळे माझा विजय झाला हे नक्की सांगू शकतो। हे आहेत किशोर दराडे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विजयी उमेदवार। त्यांचं म्हणणं आहे जुनी पेन्शन योजना असतील किंवा इतर जे शिक्षकांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन पुन्हा एकदा आता पुढचे वर्ष काम करणार आहेत त्यांची टर्म संपेपर्यंत, आणि आजचा विजय हा महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।